Hello, 11th Commerce, Organization of Commerce and Management students. Last few lectures we have started chapter number 2 trade व्यापार. यामधील फर्स्ट पॉईंट इंट्रोडक्शन अँड मिनिंग आपण पाहिलं. त्यानंतर सेकंड टाईप्स ऑफ ट्रेड यावरती आपलं डिस्कशन झालं. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट इंटरनल ट्रेड. या इंटरनल ट्रेडची मिनिंग पाहिली आपण. त्यानंतर टाईप्स ऑफ इंटरनल ट्रेडचे 2 टाईप्स आहेत. फर्स्ट आहे होलसेल ट्रेड अँड सेकंड आहे रिटेल ट्रेड. याचीही मिनिंग आणि फीचर्स पाहिलं आपण. रिटेल ट्रेडचे टाईप्स ऑफ रिटेल ट्रेड पाहिले. त्यानंतर सेकंड नंबरचा टाईप्स ऑफ ट्रेडचा इंटरनॅशनल ट्रेड आंतरराष्ट्रीय व्यापार. यामधील आपण एक्सपोर्ट ट्रेड निर्यात व्यापार याची मिनिंग पाहिली. त्यानंतर आपण एक्सपोर्ट प्रोसिजर निर्याताची प्रोसिजर काय आहे एक्सपोर्टरसाठीची हे आपण सुरू केलं होतं. त्यानंतर आपण एक्सपोर्ट ट्रेड हा लेक्चरमध्ये सुरू केला होता. निर्यात व्यापार. एक्सपोर्ट ट्रेड रेफर्स टू सेल ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस टू फॉरेन कंट्री. फॉरेन कंट्रीमध्ये विदेशात गुड्स अँड सर्व्हिसेसची सेल करणे म्हणजेच एक्सपोर्ट ट्रेड. विदेशात वस्तू व सेवांची विक्री करणे सेल करणे म्हणजेच एक्सपोर्ट ट्रेड होय. त्यानंतर एक्सपोर्ट प्रोसिजरला आपण सुरुवात केली होती. या एक्सपोर्ट प्रोसिजर यानंतर आपण एक्सपोर्ट प्रोसिजर सुरू केली होती. निर्याताची कार्यपद्धती. यामधील फर्स्ट ए नंबर होता प्रिलिमिनरी स्टेज प्राथमिक स्टेज. त्यानंतर बी प्री शिपमेंट स्टेज. सी शिपमेंट स्टेज. डी पोस्ट शिपमेंट स्टेज. यामधील आपण प्रिलिमिनरी स्टेज पाहिले. या प्रिलिमिनरी स्टेजमध्ये रजिस्ट्रेशन. सेकंड आहे अपॉइंटमेंट ऑफ एजंट. प्रत्येक एक्सपोर्टरला रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे. त्यानंतर सेकंड आहे अपॉइंटमेंट ऑफ एजंट. त्यानंतर बी नंबरची स्टेज सुरू केली होती आपण प्री शिपमेंट स्टेज. यामध्ये रिसिप्ट ऑफ ऑर्डर, लेटर ऑफ क्रेडिट, प्री शिपमेंट फायनान्स, प्रोडक्शन, पॅकेजिंग, एक्सपोर्ट क्रेडिट अँड गॅरंटी कॉर्पोरेशन. 7 नंबर GST फॉर्मॅलिटीज पूर्ण करणे. 8 नंबर मरीन इन्शुरन्स. 9 नंबर क्लिअरिंग अँड फॉरवर्डिंग एजंट. हे आपण सेकंड स्टेज प्री शिपमेंट स्टेज हे आपण पाहिली. त्यानंतर आता आजच्या लेक्चरमध्ये आपण सी नंबर शिपमेंट स्टेज याकडे होणार आहोत. सी नंबरची स्टेप शिपमेंट स्टेज. त्यामध्ये आहे प्रोसेसिंग ऑफ डॉक्युमेंट. डॉक्युमेंटची पूर्तता करणे. यामध्ये आहे एक्सपोर्टर प्रिपेअर द शिपिंग बिल अँड गेट्स ऑल द डॉक्युमेंट प्रोसेस्ड ॲट कस्टम हाऊस. कागदपत्राची पूर्तता करणे. जो एक्सपोर्टर आहे या एक्सपोर्टरला काय करावे लागते शिपिंग बिल अँड गेट्स ऑल डॉक्युमेंट प्रोसेस्ड ॲट कस्टम हाऊस. जे आपले शिपमेंट पाठवण्याचे आहेत जहाजाचे बिल तयार करणे जे शिपिंग बिल आहे जे बिल तयार करतात आणि कागदपत्रे हे कस्टम हाऊसकडे सुपूर्द करावे
लागतात आणि त्याच्या प्रक्रियेला सुरुवात करायची असते. त्यानंतरचा सेकंड नंबर आहे एक्झामिनेशन ऑफ गुड्स. आता आपण गुड्स एक्सपोर्ट करतोय, विदेशात पाठवतोय, फॉरेन कंट्रीजमध्ये. याचाच अर्थ आपल्याला त्या ठिकाणी काय करावे लागेल, जो आपला गुड्स आहे तो योग्य क्वालिटीचा आहे का नाही, यासाठी एक्झामिनेशन ऑफ गुड्स, जो गुड्स आहे, जो वस्तू आपली पाठवायची आहे त्याचं एक्झामिनेशन होणे, परीक्षण होणे आवश्यक असतं. त्यासाठी एक्झामिनेशन ऑफ गुड्स. द क्लिअरिंग अँड फॉरवर्डिंग एजंट, दॅट मीन्स C&F, क्लिअरिंग अँड फॉरवर्डिंग एजंट, ऑब्टेन कार्टिंग ऑर्डर फ्रॉम PTA, मीन्स पोर्ट ट्रस्ट अथॉरिटी, टू कार्ट द गुड्स इनसाइड द डॉक्स. सर्व कागदपत्रे डॉक्युमेंट्स जमा झाल्यानंतर पोर्टवरती, म्हणजेच जे कोणतेही बंदरगाह आहे किंवा त्यावरतीचं त्या ठिकाणी गुड्स ज्या ठिकाणी आपल्याला पाठवायचे आहेत ते ऑर्डर आहे त्याच्याकडे, ती कार्टिंग ऑर्डरवरनं त्या गुड्सची पोर्ट ट्रस्ट अथॉरिटी अंतर्गत त्या संदर्भातील गुड्स इनसाइड द डॉक्स, त्या डॉक्समध्ये ठेवण्यात येतात आणि त्यावरती मध्ये एक्झामिनेशन, परीक्षण करण्यात येतं. त्यानंतरचा थर्ड नंबर आहे लोडिंग ऑफ गुड्स. गुड्स लोड करणे, म्हणजेच वस्तू जे आहेत ते भरण्यासाठीचा आदेश देणे, लोड करण्यासाठीचा आदेश. यामध्ये आहे आफ्टर एक्झामिनिंग द गुड्स, गुड्सचं परीक्षण झाल्यानंतर कस्टम्स एक्झामिनर इश्यू लेट एक्सपोर्ट ऑर्डर. गुड्सचं एक्झामिनेशन झाल्यानंतर, वस्तूचे परीक्षण झाल्यानंतर जे कस्टम एक्झामिनर आहेत, निर्यात परीक्षक आहेत, ते आदेश देतात. कशा संदर्भाचा? लेट एक्सपोर्ट ऑर्डर, ऑर्डर देतात, त्याला एक प्रकारचा आदेश देतात. द क्लिअरिंग अँड फॉरवर्डिंग एजंट देन ऑब्टेन लेट शिप ऑर्डर फ्रॉम कस्टम प्रिझर्वेटिव्ह ऑफिसर, दॅट मीन्स CPO, कस्टम प्रिझर्वेटिव्ह ऑफिसर. द गुड्स आर देन लोडेड ऑन शिप for which a Mets receipt is obtained. The clearing and forwarding agent approach shipping companies and obtain a bill of loading. जे एक्झामिनेशन ऑफ गुड्स झाल्यानंतर ते गुड्ससाठीचं कस्टम एक्झामिनरनी लेट एक्सपोर्ट ऑर्डर त्यांना देतात, एक प्रकारचा निर्यात करण्याचा आदेश देतात. त्यानंतर क्लिअरिंग अँड फॉरवर्डिंग जे एजंट्स आहेत त्या एजंट्सचा अंतर्गत काय करण्यात येतं, क्लिअरिंग अँड फॉरवर्डिंग ऑफिसर्सकडनं, एजंट्सकडनं यांना कस्टम प्रिझर्वेटिव्ह ऑफिसरकडनं एक लेट शिप ऑर्डर देण्यात येते. या ऑर्डरनुसार, म्हणजेच गुड्स त्यामध्ये लोडिंग करण्याचा एक आदेश मिळवितात. लेट शिप ऑर्डर यालाच म्हणण्यात येतं, गुड्स जो कोणताही आहे तो लोडिंग करण्याचा आदेश मिळवितो. त्यानंतर the goods are then loaded on ship for which Mets receipt is obtained. हे गुड्स जहाजावर चढविल्यानंतर जहाजाचा कप्तान जो असतो तो व्यवस्थापकास एक रिसिप्ट देण्यात येते. ती रिसिप्ट क्लिअरिंग अँड फॉरवर्डिंग एजंट अप्रोच शिपिंग कंपनीज अँड ऑब्टेन अ बिल ऑफ लोडिंग. त्यानंतर क्लिअरिंग अँड फॉरवर्डिंग एजंट्सकडनं, जहाज कंपनीकडनं गुड्स जहाजावर चढविण्याचे बिल
घेतो त्यांच्याकडनं. ऑप्टेन अ बिल ऑफ लोडिंग, लोडिंग गुड्स केल्याचं त्यांच्याकडनं एक त्या संदर्भातील बिल त्यांच्याकडे स्वतःकडे ठेवतो. त्यानंतरचा पुढचा डी नंबरचा पुढची एक्सपोर्ट प्रोसिजर आहे त्यावरतीची पोस्ट शिपमेंट स्टेज. आता शिपमेंट पाठवण्याच्या अगोदरची एक स्टेज आहे गुड्स पाठवण्या. आता लोडिंग झाला गुड्सची एक्झामिनेशन झालं, प्रोसेसिंग ऑफ डॉक्युमेंट्सची कागदपत्राची पूर्तता झाली, गुड्सचं निरीक्षण झालं, त्यानंतर गुड्स लोडिंग झाला. आता लोडिंग झाल्यानंतर पोस्ट शिपमेंट स्टेज पोहोचण्या अगोदरची स्टेज कोणती आहे फॉरेन कंट्रीजमध्ये. त्यानंतर आहे शिपमेंट ॲडव्हाईस. जो कोणताही गुड्स जो कार्गोमधून शिपवरती लोड करण्यात आलेला आहे तो शिप त्यासाठीची एक ॲडवाईस बिल घेणे. शिपमेंट ॲडवाईस. द एक्सपोर्टर सेंड्स शिपमेंट ॲडवाईस टू द इम्पोर्टर इन्फॉर्मिंग हिम अबाउट डिस्पॅच ऑफ गुड्स. जो एक्सपोर्टर आहे जो इम्पोर्टरला म्हणजे दुसऱ्या कंट्रीमधील व्यक्तीला जो खरेदी करतो आहे त्याला गुड्स पाठवण्याबद्दल जो शिपमध्ये गुड्स लोडिंग करण्याचा आदेश ऑर्डर डिस्पॅच ऑफ गुड्स इन्फॉर्मिंग त्याला माहिती कळवतो की गुड्स पाठवण्यात आलेलं आहे, डिस्पॅच करण्यात आलेलं आहे. ही ऑल्सो सेंड्स कॉपी ऑफ पॅकेजिंग लिस्ट, कमर्शियल इनवॉइस अँड नॉन निगोशिएबल कॉपी ऑफ लोडिंग अलॉंग विथ ॲडवाईस लेटर. या कागदपत्रासोबत काय काय देण्यात येते? एक पॅकेजिंग करण्यात आलेली लिस्ट, कोणत्या कोणत्या गोष्टी गुड्स पॅकेजिंग करण्यात आले या वस्तूंची यादी असेल, त्याचबरोबर त्या संदर्भातील कमर्शियल इनवॉइस असेल किंवा आणि त्याचबरोबर नॉन निगोशिएबल कॉपी. या सगळ्यांच्या कागदपत्रांची जी कॉपी आहे एक प्रकारचा त्याची झेरॉक्स कॉपी आहे. ते सर्व काही प्रत पाठवण्यात येतात. लोडिंग केल्याचे सुद्धा पत्रची कॉपी जी झेरॉक्स कॉपी आहे एक प्रकारची पत्र पाठविण्यात येतो. त्यानंतरचा आहे सेकंड नंबर प्रेझेंटेशन ऑफ डॉक्युमेंट्स. कागदपत्रे सादर करणे. द एक्सपोर्टर सबमिट ऑल नेसेसरी डॉक्युमेंट्स टू द बँक फॉर निगोशिएशन अँड रिअलायझेशन ऑफ एक्सपोर्ट प्रोसिजर. जो एक्सपोर्टर आहे सर्व आवश्यक ती कागदपत्रे बँकेला पाठवितो आणि जी एक्सपोर्टची कार्यपद्धती आहे त्याद्वारे रिअलायझेशन ऑफ एक्सपोर्ट प्रोसेस जी रिअलायझेशन संदर्भातील म्हणजे सोडविण्यासंदर्भातील जी निर्याताकडनं एक्सपोर्टरकडनं जी आहेत त्यासाठीचे रिअलायझेशन वर्किंग एक्सपोर्ट प्रोसिजर त्यातून सुरुवात होते. त्यानंतरचा थर्ड नंबर आहे रिअलायझेशन ऑफ एक्सपोर्ट इन्सेंटिव्ह. जे इन्सेंटिव्ह मिळणार आहे पैसा लाभाची पूर्तता करून घेणे. द एक्सपोर्टर मेक्स ॲन अरेंजमेंट टू ऑब्टेन एक्सपोर्ट इन्सेंटिव्ह फ्रॉम द कन्सर्न्ड अथॉरिटी. संबंधित अधिकाऱ्याकडून कन्सर्न अथॉरिटीकडनं जो एक्सपोर्टचा लाभ आहे मिळविण्यासाठी एक्सपोर्टर सर्व व्यवस्था करतो. द इन्सेंटिव्ह इन्क्लूड्स ड्युली ड्रॉबॅक्स, रिफंड ऑफ GST इफ पेड. या लाभामध्ये राहिलेला कर असेल, GST असेल जर भरला असेल याचा समावेश होतो. त्यानंतरचा फोर्थ नंबर लास्ट आहे फॉलोअप, पाठपुरावा घेणे. एक्सपोर्टर शुड ऑलवेज हॅव फॉलोअप आफ्टर एक्सपोर्ट टू फाइंड बायर्स रिअलायझेशन टुवर्ड्स द गुड्स. जो कोणताही खरेदीदार आहे वस्तूबाबतची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी निर्यातदार म्हणजे एक्सपोर्टर नंतर पाठपुरावा करतो.
त्यावरतीनुसार जो एक्सपोर्ट गुड्स बाहेर पाठवण्यात आलेला आहे तो पोहोचला किंवा नाही या संदर्भातील फॉलोअप घेत असतो गुड्स संदर्भातील. अशा पद्धतीने एक्सपोर्ट्स करण्यात येणाऱ्या वस्तू गुड्स संदर्भातील प्रोसिजर्स आपण पाहिलेल्या या वेगवेगळ्या स्टेजेस अंतर्गत आपण पाहिल्या आहेत. एक्सपोर्ट ट्रेड प्रोसिजर या ठिकाणी फिनिश झालेली आहे. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू स्टुडंट्स.